नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तिळाची वडी करण्यासाठी इथं मी जाड कढई तापत ठेवलेली आहे. कढई हलकीशी गरम झाल्यानंतर मी त्यात तीळ भाजून घेणार आहे. 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत मी, पण तुमच्याकडे जर पॉलिशचे तीळ असतील ते घेतले तरी चालेल. आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे, नाहीतर तीळ करपू शकतात. लो टू मीडियम फ्लेमवर किंवा फ्लेम ॲडजस्ट करत तीळ भाजायचे. साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय या तिळाचा थोडासा रंग पण बदलला आहे आणि तीळ चटचटू लागलेले आहेत. हे व्यवस्थित परतून आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकताय हे तीळ असे उडायला लागलेत. आता तीळ भाजून झालेले आहेत. हे आपण एका ताटलीत काढून गार करून घ्यायचे. तीळ गार झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात घालून ते वाटून घ्यायचे. मी इथं हे असे मिक्सर चालू बंद करत भरड वाटून घेतले जाडसर. आता हे एका ताटलीत काढून घेते आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी भाजलेल्या दाण्याचं कूट घालते. त्याचबरोबर थोडीशी वेलदोड्याची पूड घालते. हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ज्याच्यावर वड्या सेट करायच्या आहेत त्या ताटलीला मी तूप लावून घेतलं आणि एका लाटण्याला पण तूप लावून घेतलं. आता कढईमध्ये मी गूळ घालते. तर 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ मी इथं घालून घेतला आहे. गॅसची फ्लेम मी सुरुवातीला मीडियम ठेवली आहे. तुम्ही बघू शकताय आता गूळ विरघळलेला आहे बऱ्यापैकी. आपल्याला इथं गुळाचा पाक करायचा नाही आहे. तर गूळ विरघळला आणि त्याला असा फेस यायला लागला, बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि कढई खाली उतरवून घेऊन त्यात 1 चमचा साजूक तूप घालून ढवळून घ्यायचे. हे सगळं अगदी आपल्याला पटापट करून घ्यायचे आणि आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण केलेलं ते यात घालून अगदी पटपट असं ढवळून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. गूळ जर तुम्ही खूप जास्त वेळ शिजवत बसलात तर वड्या कडक होतात आणि कमी शिजला तर त्या वड्या नीट बाइंड होत नाहीत. त्यामुळं गूळ विरघळला आणि थोडेसे त्याला बुडबुडे आले, फेस आला की झालं असं समजायचं आणि त्यात हे मिश्रण घालून अगदी पटपट असं ढवळायचं. हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित पटकन मिक्स करून झालेलं आहे. आता ज्या ताटलीला तूप लावलेलं त्यावर हे काढून घेऊया. अगदी पटकन असं हे याच्यावर काढून घेऊन थापून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बघा. आता एका लाटण्याला पण मी तूप लावून घेतलेलं, तर त्याच्याने हे असं आपण लाटून घ्यायचं आहे. जेवढं जाड किंवा पातळ तुम्हाला वडी ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे लाटून घेऊ शकता. याच्यावर मी आता सुकं खोबरं किसून घेतलेलं ते घालते. छान दिसतं त्यामुळं वड्या. थोडंसं असं लाटून घेते. तुम्हाला सुकं खोबरं नसेल घालायचं, नसेल आवडत, नाही घातलं तरी चालेल. आता लगेचच याच्या आपण वड्या करून घेतो आहे, वड्या पाडून घेतो आहे सुरीच्या मदतीने. जेवढ्या लहान मोठ्या आकाराच्या वड्या तुम्हाला कापायच्या तशा कापून घेऊ शकता. याला सेट व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही, लवकर सेट होतात या. तुम्ही बघू शकताय सुंदर मस्तच झाल्यात या वड्या. पण तुम्हाला जर या वड्या मऊ हव्या असतील तर तुम्ही असा पाक करायचा. पण तुम्हाला जर वड्या थोड्याशा कडक हव्या असतील तर पाक तुम्ही थोडासा जास्त शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्या वड्या कडक होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.